हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण शिकूया प्रॅक्टिस सेट 3 6 स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट 3 आज आपण सॉल्व करणार आहोत। तर सुरुवातीला बघूयात क्वेश्चननी काय विचारलेले आहे। यूज द प्रॉपर ज्योमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग एंगल्स, यूज द कंपास अँड द रूलर टू बायसेक्ट देम। आता कंपास सगळ्यांकडेच कंपास पेटी असते, सगळ्यांना माहीत आहे कंपास बॉक्समध्ये काय काय असते। तर हा जो आहे याला म्हणायचं असतं आपल्याला कंपास, याला आपण कंपास म्हणणार आहोत। आणि रूलर म्हणजेच काय आहे, आपली स्केल आहे। तर या पद्धतीने आपण याचा यूज करणार आहोत आज। याचनुसार आपल्याला अजून काय लागणार आहे, अँगल काढण्यासाठी, डिग्री काढण्यासाठी ज्या दिलेल्या आहेत त्या डिग्री, जसं की 50 डिग्री, तर त्याच्यासाठी आपण यूज करणार आहे हे एक प्रोटेक्टर। ओके, तर या पद्धतीने आपण सगळे अँगल्स जे आहे ते काढून घेऊ आणि बायसेक्ट करूयात। तर सुरुवातीला थोडक्यात काही माहिती सांगते मी अगोदर, कसं बायसेक्ट करायचं एखादा अँगल घेऊन। कुठला पण एखादा अँगल काढायचा असतो, कोणता पण एक अँगल घ्या, जसं की 60 डिग्री घेऊयात आपण। 60 डिग्री अँगल घेण्यासाठी आपण काय करणार आहोत, सुरुवातीला मी अशीच एक सरळ लाईन काढून घेणार आहे, अशीच पूर्ण ड्रॉ करून घ्यायची एक लाईन। ओके, इथे एक पॉईंट द्यायचा, पॉईंट आउट करून घ्यायचं म्हणजे आपल्या लक्षात येईल। आणि ही जी आहे या प्रोटेक्टरची जी ब्लॅक कलरची लाईन आहे आणि हा सेंटरचा आपण राईट अँगल जो काढतो तो बरोबर या पॉईंटवर ठेवायचा आहे। आणि आडवी जी लाईन आहे ती ब्लॅक आपण जी काढलेल्या लाईनवर आली पाहिजे, या पद्धतीने अशी आपल्याला काढायचा आहे 60 डिग्रीचा अँगल। तर या पद्धतीने मी तो इथं पॉईंट दिला आहे 60 डिग्रीचा। काउंट या पद्धतीने करायचं बघा, 0, 10, 20, 30, 40, 50 अँड 60। मग आपण 55, 45 या पद्धतीने कुठले पण अँगल घेऊ शकतो। तर मी या पद्धतीने हा अँगल घेतलेला आहे। तर त्याला स्केलनी किंवा सोपं असेल तर प्रोटेक्टरने जरी असं ड्रॉ करून घेतलं तरी चालते। तर हा झाला आपला 60 डिग्रीचा अँगल। तर याला बायसेक्ट कसं करणार आहोत आपण, याला नाव देऊयात अगोदर AB अँड C। तर बायसेक्ट करायचे बघा, तर कसं करणार, आता हे जे आहे ना, तर हे डिस्टन्स, एक कंपासचं डिस्टन्स, पेन्सिल आणि का आपलं हे जे आहे तर सेम आहे का ते बघायचं, नसेल तर ते सेट करून घ्यायचे व्यवस्थित। आता झाले ते व्यवस्थित सेट। तर या सेम डिस्टन्सनी अगोदर इथं बी पॉईंटवर ठेवायचे। मग सेम डिस्टन्स पाहिजे, भले तो एकतर स्केलवर काउंट करून घेतलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं, पण अंदाज जेव्हा आपण घेऊ तेवढं सेमच पाहिजे। आता मी इथं 2 सेंटीमीटरने केलेलं आहे इथं, पण 2 सेंटीमीटरने इथं केल्यानंतर वरती जर आपल्याला बायसेक्ट करायचं असेल तर ते होणार नाही, त्यामुळे आपल्याला अजून कमी करावं लागणार आहे या पद्धतीने, कारण आपण अँगल जो आहे तो छोटा घेतला आहे। या पद्धतीने आपण इथं आर्क करून घेतलेला आहे। त्यानंतर थोडंसं डिस्टन्स वाढवायचे आणि इथं सेंटरला आर्क करून घ्यायचं या पद्धतीने, तोच इथं ठेवायचा या साईडने पण, सॉरी या पॉईंटवर ठेवायचा आहे। माझा कंपास थोडासा लूज झाला आहे, फक्त 1 मिनिट। तर त्याला पूर्ण असं आर्क करून घ्यायचं आहे, म्हणजे इथं काय होणार आहे, कंपास लूज असल्यामुळे ते व्यवस्थित झालेलं नाही आहे। तर हा आर्क झालेला आहे पूर्ण। आणि नंतर याला बायसेक्ट करणं म्हणजे काय, ह्या झालेल्या इथं इंटरसेक्ट झालेल्या ज्या लाईन आहेत तर त्या पूर्ण आपल्याला इथून अशा छेदून घ्यायच्यात, पूर्ण इंटरसेक्ट झालेल्या आहेत त्या। आता मग आपल्याला इथं दुसरे अजून पॉईंट मिळतात, आपण याला नाव देत असतो, दुसरं काही पण नाव देऊ शकतो आपण। जसं की याला दिलं इंटरसेक्ट पॉईंट आहे हा, तर याला दिला आपण O, याला दिला आपण P आणि याला दिला आपण Q। तर या पद्धतीने आपण बायसेक्ट करू शकतो। तर पाहूयात 1 बाय 1 प्रॅक्टिस सेट जो अँगल काढायचा आहे आपल्याला। इथंच आपण आत्ताच बघितलेलं आहे, तर आपल्याला सुरुवातीला काय ड्रॉ करून घ्यावं लागणार आहे, एक लाईन ड्रॉ करायची आहे।
या पद्धतीने मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि आपल्याला 50 डिग्रीचाच अँगल काढायचा आहे. 50 डिग्रीचाच अँगल काढण्यासाठी आपण प्रोटेक्टरची हे बघा कसं यूज करायचं ते परत सांगते मी. इथं पॉईंट आउट करून घ्यायचं आहे अगोदर. इथं रे काढून घ्यायचा. झाला हा एक रे. नंतर हा जो आहे राईट अँगल बरोबर ह्या पॉईंटवर आला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला 50 डिग्री मग काउंट करा. 10, 20, 30, 40 आणि हा 50. या पद्धतीने आपण 50 डिग्रीचा अँगल काढलेला आहे. नंतर स्केलने त्याला काय करायचं आहे, पूर्ण रेष मारून घ्यायची, ओढून घ्यायची पूर्ण. 50 डिग्रीचा अँगल बघा इथपर्यंत येऊ शकतो, कुठपर्यंत येऊ शकतो, तसं काहीच नाही आहे. ओके, तर या पद्धतीने पुढची एक्स्ट्राची लाईन ही आपण इरेज केली तरी चालते, काय हरकत नाही त्याला. तर इथं इथं आपल्याला आता परत काय करायचं आहे, बायसेक्ट करण्यासाठी डिस्टन्स सेम घ्यायचे आपल्याला. सेम डिस्टन्सनी इथं काय करायचं आहे, आर्क करायचे या पद्धतीने. ओके, नंतर याच पॉईंटवरनं आपल्याला इकडे करायचे, नंतर याच पॉईंटवरनं इकडे करायचे. ओके, त्यानंतर हे जे आहे इथून गेलेला इथे लगेच असं बायसेक्ट करणार आहोत आपण. मग याला नाव द्यायचे लगेच, जसं की आपण वरती दिलं होतं ABC, तर इथं आपण देऊयात PQ आणि याला देऊयात R. हा झाला हे जे व्हर्टेक्स, याला हे जे शेवटचे पॉईंट जे असतं त्याला काय म्हणायचं असतं, व्हर्टेक्स म्हणायचं असतं. आणि इथे पण आपण नाव देऊ शकतो, इथल्याही पॉईंटला आपण नाव देऊ शकतो. आपल्याला इंटरसेक्ट पॉईंट मिळालेला आहे त्याला आपण नाव देऊयात. O दिलं तरी चालतं, किंवा इथं आपण R नाव देऊया. याला R ऑलरेडी दिले, सॉरी, इथं S नाव देऊयात. S हा आपला इंटरसेक्ट पॉईंट आहे. या पद्धतीने आपण ते काढू शकतो. इथलं नाव दिलेलं आहे आपण S. तर इथे पण नाव द्यायचे आहेत आपल्याला अजून. तर इथं नाव देणार आहोत आपण A and B. तर हा झाला 50 डिग्रीचा अँगल. देन सेकंड बघा, सेकंड क्वेश्चन आहे आपल्याला काढायचा आहे. तो आहे 115 डिग्रीचा. अगोदर अशीच पूर्ण लाईन ड्रॉ करून घ्यायची, जशी आपण वरती काढली त्या पद्धतीने. ओके, इथं पॉइंट आउट करून घ्यायचा, रे काढायचा आहे. अगोदर केलं त्या पद्धतीनेच आपल्याला हा जो राईट अँगलचा 90 डिग्री असतो ते बरोबर याच्यावर घ्यायचा आहे. पण आपण जेव्हा काढतो तेव्हा ही जी ब्लॅक रेषा आहे बघा, ही प्रोटेक्टरची ही जी दिसणारी ब्लॅक रेषा आहे, आपण काढलेल्या रेषेवर ठेवायची आणि त्या पद्धतीने काउंट करायचे. आता आपल्याला किती 115चं सांगितलेलं आहे, तर काउंट करा इथून 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 आणि 115 आहे आपल्याला. मग काय करायचं, इथले जे आहे ना ह्या डिस्टन्स जो आहे मधला तो 10 असतो. म्हणून इथं जी एक लाईन दिसलेली असते पण तिथं नंबर नसतो, तो काय असतो 5 सेंटीमीटरचं इथं दिलेलं आहे. तर मग हे काय करायचं आपल्याला, इथून याला इथं आपण ड्रॉ करणार आहोत, म्हणजे 115 डिग्रीचा आपला अँगल होणार आहे. तर त्या पॉईंट आउट करून घेतल्यानंतर आपण त्याला या पद्धतीने ड्रॉ करणार आहोत. ओके, याला पॉईंट द्यायचे, नावं देऊन टाकायचे लगेच A, B and C. सेम आपण आधी जसं केलं होतं तसंच डिस्टन्स घ्यायचे, आपल्या अंदाजे घ्यायचे, जे की दोन्हीकडे पण सेम राहील असं.
हे आर्क काढून घ्यायचे दोन्हीकडे पण या पद्धतीने. हे पूर्ण नाही काढले तरी चालतात. इथपर्यंत समजा आपण एवढं जस्ट आर्क काढून घेतलं तरी चालतं, हे मधलं नाही काढलं तरी चालतं. आता इथून थोडंसं डिस्टन्स वाढवून आपण काय करणार आहोत, इकडे बायसेक्ट करण्यासाठी या पद्धतीने आपण काढून घेणार आहोत. तर या पॉईंटला पण नाव देणार आहेत आपण. इथं P देऊया आणि इथे Q देऊयात. ओके. आणि स्केलच्या सहाय्याने आपण त्याला परत बायसेक्ट करणार आहोत या पद्धतीने. याला नाव देऊया, इथला इंटरसेक्टिंग पॉईंट असणार आहे आपला R. ओके. आय होप हे समजलं असावं तुम्हाला. नंतरचं आहे 3rd नंबरचं. $80 डिग्रीचा. तर 80 डिग्रीचा बघूयात आपण. लगेच आपल्या आईने स्केलनी ड्रॉ करायची एक लाईन. थोडीशी वेगळी आली. लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर इथं पॉइंट आउट करून घ्यायचे. नंतर आपल्याला काढायचं आहे की 80 डिग्रीचा. 80 डिग्री जे आहे, 80 डिग्रीचं जे आहे ना, ते या पद्धतीने करायचं. काउंट करायचं 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80. तर आपल्याला पॉईंट मिळालेला इथे. या पद्धतीने काढणार आहोत आपण. हा पूर्ण आर्क करून घ्यायचा आहे. नंतर थोडंसं डिस्टन्स वाढवून लगेच बायसेक्ट करण्यासाठी, इंटरसेक्ट पॉईंटसाठी इथं आर्क काढून घ्यायचा आहे. ओके. तर याला पण आपण नाव देऊयात PQR. याला नाव देऊयात आपण S and T. इंटरसेक्टिंग पॉईंट असणार आहे आपला. या पद्धतीने आपण बायसेक्ट करणार आहोत पूर्ण. तर हा जो आहे आपल्याला इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालेला, याला नाव देऊयात आपण O. तर या पद्धतीने आपण तिन्ही पण बघितलेले आहेत क्वेश्चन. राहिलेला जो आहे 90 डिग्रीचा, तुम्ही नक्की ट्राय करा, कारण इझी आहे तो, जास्त काही हार्ड नाही आहे. थँक्यू.